नमस्कार मित्र हो, गेल्या काही दिवसापासून राजस्थानमध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेथील मुख्यमंत्री श्री अशोक गहलोत यांनी राज्यपाल महोदयांना विनंती केलेली आहे की आमच्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी मला आपण विशेष अधिवेशन बोलवण्याची संधी द्या. पण ती संधी नाकारल्या जात आहे. भारतीय जनता पक्षाने राजस्थानमध्ये घोडे बाजार सुरू केलेला आहे. आपल्याला ही बाब काही नवीन नाही आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकार अस्थिर करायची, घोडे बाजार करायचा आणि नंतर सरकार पाडून त्या ठिकाणी भाजपची सत्ता आणण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून आपण केंद्रामध्ये भाजप सत्ता आल्यापासून पाहत आहोत. त्याच्यामध्ये नवीन उदाहरण म्हणजे आपण जे पाहिलं, जे मध्य प्रदेशमध्ये घडलं, कर्नाटकामध्ये घडलं, हाच प्रयोग आता राजस्थानमध्ये पुन्हा सुरू झालेला आहे. लोकशाही मार्गाने बहुमत ज्या सरकारकडे असताना तिथे सरकार अस्थिर करायचं, प्रलोभनं दाखवायची, आमदारांची फाटाफूट करायची आणि आता मुख्यमंत्रीचा दावा असताना त्यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी पण द्यायची नाही. ही लोकशाहीला मारक कृत्य राजभवनासारख्या पवित्र जागेमध्ये होत असतील तर मग ह्याला काय म्हणायचं, हा खरा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे. दबाव आणायचा, केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार अस्थिर करण्याच्या बाबतीमध्ये अनेक मार्गाने प्रयत्न करायचे, राज्यपालाचा राजभवनाचा दुरुपयोग करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करायचा आणि एक चांगलं राज्य जे लोकशाही मार्ग, शेवटी जनतेचा कौल महत्वाचा आहे. जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने असताना सुद्धा आपल्याला हे आज दिसतंय की एक अजब प्रकार अधिवेशन न बोलवण्याच्या बाबतीमध्ये आता राजस्थानमध्ये सुरू झालेला आहे. सरकार निश्चितच चांगलं काम करतं, अशोक गहलोत यांना चांगलं बहुमत प्राप्त आहे, परंतु अस्थिर करून त्यांना बहुमत सिद्धही करू द्यायचं नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आता राजस्थानमध्ये सुरू झालेला आहे. आणि म्हणून मग काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या स्पीक अप फॉर डेमोक्रेसी, लोकशाहीचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण मित्र एकत्र आहोत. चला एकत्र येऊया, आपला आवाज बुलंद करूया, लोकशाहीला घातक जे होते ते थांबूया. राजस्थानमध्ये नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न जो होतोय त्याला आपण बिलकुलच विरोध करून तिथे लोकशाही मार्गाने सरकार जे आलेलं आहे ते स्थिर राहू द्या, तिथे प्रशासनाला काम करू द्या, हीच माझी कळकळची विनंती या जनतेला आहे, या भाजपच्या नेतृत्वाला आहे. विनाकारण अशा पद्धतीचे कृत्य थांबवा आणि लोकशाही मार्गाने या देशामध्ये काम होऊ द्या, अशी माझी अपेक्षा आहे.